हाय एव्हरीवन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास आणि खूपच सोपी रेसिपी. एगलेस ओव्हन शिवाय बनणारा चेरी कस्टर्ड केक. हा केक इतका मऊ आणि क्रीमी होतो की पहिल्याच घासात तोंडात विरघळतो. या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बॅटर कसं तयार करायचं आणि ओव्हन शिवाय केक कसा बेक करायचा ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला एका बाउलमध्ये अर्धा कप साखर, अर्धा कप तेल आणि अर्धा कप दूध घ्यायचं आहे. आता हे तिन्ही मिश्रण आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. विस्करच्या साहाय्याने तुम्ही हलवू शकता. इथे मी इलेक्ट्रिक विस्कर वापरलेला आहे. थोडी फास्ट प्रोसेस होते म्हणून. काही हरकत नाही. तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल तर तुम्ही त्यानेही हलवू शकता. इथे फक्त थोडी फास्ट प्रोसेस होईल आणि माझ्याकडे आहे म्हणून मी इलेक्ट्रिक विस्कर वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कप मैदा घालूयात, पाव कप कस्टर्ड पावडर घालूयात आणि 1.5 चमचा आपण इथे बेकिंग पावडर घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण हलक्याच हाताने हळूहळू मिश्रणामध्ये ऍड करत जाऊयात. सुरुवातीला थोडं हळूहळू करा, म्हणजे गाठी वगैरे असतील तर त्या हळूहळू एकजीव होतील आणि एकसारखं मिश्रण होऊन जाईल. तर मिश्रण हलवून घेतल्यानंतर थोडंसं घट्ट वाटतं म्हणून त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचा आपण दूध घालूयात. तर अशा पद्धतीने मी थोडंसं दूध घालत आहे आणि पुन्हा मिश्रण हलवून घेत आहे. लक्षात घ्या, इथं आपल्याला हा डो एकदम क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे, कारण आपण कस्टर्ड केक करत आहोत. तर एकदम सॉफ्ट क्रीमी आपला डो बनला पाहिजे. तर थोडं पुन्हा एकदा मी दूध घातलेलं आहे सॉफ्ट डो बनण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता मी मस्त असं सॉफ्ट डो हलवून घेत आहे. थोडीशी तर मेहनत लागते करायला, कारण 5 ते 7 मिनिटं जातात आपल्याला मस्त सॉफ्ट डो बनायला. तर ह्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी. इथे मी 2 ते 3 चमचे चेरी घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मैदा घालून मिश्रण हलवून घेत आहे आणि ह्या चेरी आपण त्या डो मध्ये घालणार आहोत, म्हणजे सगळीकडे चेरी व्यवस्थित पसरल्या जातील आणि मिक्सअप होतील त्यासाठी. तर ह्या पद्धतीने आपण पुन्हा मिश्रण हलक्याच हाताने एकजीव करून घेऊयात. फक्त खालवर करायचं आहे, पुन्हा फेटून घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त चेरी ह्यामध्ये व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने डो रेडी आहे. आपण इथं टीन घेऊयात. टीनला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हा सॉफ्ट डो ओतून देऊयात. छान पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित लेअरमध्ये घालून घेऊयात. एकसारखं मिश्रण घातल्यानंतर थोडंसं आपण टॅप करून घेऊयात, म्हणजे कुठेही एअर बबल्स राहणार नाहीत आणि सगळ्या बाजूने आपला केक व्यवस्थित छान फुगून येईल आणि क्रीमी होईल. तर आता इथे मी गॅसवरती पातेलं गरम करून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं प्रीहीट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली मीठ आणि वरती स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आपलं केकचं भांडं ठेवून आपण 40 ते 50 मिनिटासाठी केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि 40 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही केक आपला मस्त असा शिजून रेडी आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर दिसते आपल्या केकचं. आता आपण हा केक काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता केवढा सॉफ्ट दिसतोय. वरून टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल. कलरही खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने थोडा टॅप करून साईडच्या कडा मोकळ्या करून एका डिशमध्ये आपण हा केक काढून घेऊयात. तर आता इथे मी केक काढून दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता आपला मऊ एकदम क्रीमी आणि सुगंधी चेरी केक रेडी आहे. ओव्हन शिवाय आणि अंडे विरहित बनला असला तरी याचे टेक्स्चर अगदी परफेक्ट झाले आहे. तर ह्याचे आता मी सुरीने काप काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. इझिली कापला जातोय. कुठेही कडक वगैरे बनलेला नाहीये. बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी टेक्स्चर आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ही घरच्या साहित्यात आणि कमीत कमी साहित्यात हा केक मस्त असा बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त प्रमाण आणि टेम्परेचर गॅसचं हे व्यवस्थित बघा आणि पातेलं जाड बुडाचं वापरायचं आहे, म्हणजे तुमचा केक परफेक्ट झालाच म्हणून समजा. तर अशाच पद्धतीने तुम्ही हा केक तुमच्या मुलांसाठी खाऊसाठी करू शकता. मी हा माझ्या मुलांसाठी 4 ते 8 दिवसासाठी पुरेल म्हणून करून ठेवलेला, पण तुम्हाला सांगते तो केक 1 ते 2 दिवसातच फस्त झाला. तर एवढा छान क्रीमी टेक्स्चर असलेला केक तुम्हीही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसा झाला ते. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.